आघाडीचं सरकार माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार आलं. दुर्दैवाने या महाराष्ट्रावर नव्हे तर जागतिक पातळीवर करोनासारखा अतिशय वाईट रोग आला आणि पंढरपूरच्या विठोबासारखा हा माणूस तुमच्या सर्वांच्या मदतीसाठी धावला. संवेदनशील होते म्हणून त्यांनी आपला जीव वाचवण्याचं काम केलं. परंतु आताचं सरकार काय करते, आताचे मंत्री मुख्यमंत्री काय करतात, ते संवेदनशील आहेत का? सतत तंद्रीत असतात. नजरेवर नजर देऊन बोलण्याची ताकद नाही. कायम हातापूर्ण कागद किंवा पीए यांची भाषा आहे का तुम्ही? नजरेला नजर देऊन या ठिकाणी ते बोलू शकत नाही. तुमचा आत्मविश्वास नाही. तुम्ही सांगता आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे चाललोय. कुठं गुजरातला, सुरतला, गुवाहाटीला, बोलण्याला तुम्ही विचार करताय? ज्यांचा कुटुंबातील शेतकरी गावाबाहेर गेलाय त्या कुटुंबाला आर्थिक मदत होणं, त्या कुटुंबातील एका युवकाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळणं, या सर्व मागण्यांसाठी आपण या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केलेला आहे. बांधवांना आपण जी गाणी मांडतोय खरं तर ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आहे. आजची जी गर्दी आहे, आजची जी उपस्थिती आहे, या गर्दीला पाहिजे तर कोणतीही निवडणूक नाही. आज काय बाळासाहेब उमेदवार म्हणून या ठिकाणी आलेले नाही. एक सर्वसामान्य शिवसैनिकांचे नेतृत्व घेऊन सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. कुठल्याही निवडणुकीसाठी आपण आलेलो नाही तरी देखील एवढी मोठी गर्दी या ठिकाणी आपण दाखवली. बांधवांनो, 2 दिवसापूर्वी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांनी काय कार्यक्रम केला? सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काय कार्यक्रम केला का? नाही. तर भारतामध्ये अभिगत चिठ्ठे आणले आणि ते 8 चिठ्ठे आणले आणि सांगतात हा मागायचे आहे. अरे ते काय मागायचे आहे? गेल्या 3 महिन्यापूर्वी आमच्या या महाराष्ट्रातील 40 गावचे कुठे 50 ठोक्याला विकली. विषय काय तुम्ही सांगता? तुम्ही विकासाचं बोला, सर्वसामान्य माणसाच्या हिताचं बोला, सर्वसामान्य माणसाच्या भावनेला हात घालायचा, धर्मधर्माचं राजकारण करायचं, जाती जातीचं राजकारण करायचं, मग ते मदरशाचं राजकारण असो, मग ते हिंदू देवळांचं राजकारण असो, हे राजकारण करून या ठिकाणी फक्त मतांची पुरचुंडी बांधायचं काम या ठिकाणी केलंय. यांच्यामध्ये खरी ताकद असेल त्यांनी सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घ्यावे. त्यासाठी कारभारी संवेदनशील असावा लागतो. गुजरातमध्ये निवडणुका लागल्या त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा भगवा तुम्ही फडकून दाखवा. जर तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन गुवाहाटीला, आसामला जा, गोव्याला जा, त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही निवडणुका लढवून दाखवा. तुमची वळवळ फक्त इथं, तुमची वळवळ महाराष्ट्रात चालणार नाही. तुमचं सरकार हे मिंद सरकार आहे, हे गद्दारांचं सरकार आहे. तुम्ही विचार चांगला करू शकत नाही. सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. आज 75 वर्षाच्या पुढच्या माणसाला तुम्ही एसटी मोफत दिली. आज 75 वर्षाच्या पुढच्या माणसाला गरज नसते मोफत दवाखान्याची, मोफत औषधांची, मोफत औषधोपचाराची. तुम्ही ते जाहीर करा आणि ते कार्यान्वित करा. आणि या ठिकाणी एवढं सांगू शकतो की या तालुक्यातील तमाम जनता, तमाम शिवसैनिक माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे.